Cancer Healer Center, a new beginning. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती। त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। एका पराभवानं खचणार नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवारांचा कार्यकर्त्यांना नव्या उमेदीनं लढण्याचा संदेश। कुणाल कामराबाबत आता थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून। शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया। कुंभमेळा नामकरणावरून महंतांच्या वादामध्ये मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी। कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर दोघांचं नाव लागावं यासाठी प्रयत्न। महाजनांची प्रतिक्रिया। गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्र्यांचा रायगड पाहणी दौरा। भरत गोगावले, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील रायगडची पाहणी करणार। अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त। सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोरटकरला आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार। पोलिसांनी कोरटकरला अज्ञातस्थळी ठेवल्याची माहिती। शिवसेना एकच बाकी आहे, ती गद्दार एसएनसी सेना। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय, म्हणजे ते गद्दार आहेत, ठाकरेंची टीका। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटू। संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा। चंद्रकांत खैरेंकडून बलात्कारातील आरोपी आसारामचं समर्थन। आरोप असले तरी आसाराम बापूंचा संप्रदाय अद्याप संपला नाही। आसाराम बापू अद्याप दोषी सिद्ध झाले नाहीत, खैरेंचं अजब वक्तव्य। नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील 3 आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती। आरोपी अहेफाज अफसर आणि मोहम्मद सफवान अब्दुल राशीद यांच्या घरावर चालणार होता बुलडोझर। सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस। बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपये भाव। रमजान महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी। फसवणूक झालेल्या प्रलंबित आर्थिक गुन्ह्यांसाठी पुणे पोलीस आज स्वतंत्र कक्ष उभारणार। आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एमपीआयडी विभाग असणार। उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार। मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। अर्थसंकल्प मनमानी पद्धतीने मंजूर केल्याचा आरोप। अर्थसंकल्प मंजूर करण्याबाबतचा ठराव रद्द करण्याची मागणी। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नवी मुंबई शहरामध्ये आज सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। मुंबई मडगाव आणि मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू। कोकणवासियांच्या हक्काची वंदे भारत दक्षिणेच्या अंगणामध्ये उभी करण्याचा घाट। कोकणवासियांमध्ये प्रचंड अस्वस्थता। पश्चिम रेल्वे मार्गावरील आजही 17 एसी लोकल रद्द। एसी लोकल रद्दचा प्रवाशांना फटका। लोकल प्रवाशांकडून संताप व्यक्त। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या जम्मूतील कटरा स्थानकापर्यंत धावणार। 19 एप्रिलला पंतप्रधान मोदी कटरा इथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे गुरुवारी मध्य भारतामध्ये सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातील 8 जिल्ह्यांचं तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं गेल्याची माहिती। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। आयपीएलमध्ये लखनौचा हैदराबाद संघावर 5 विकेट्स राखून दणदणीत विजय। शार्दूल ठाकूरची भेदक गोलंदाजी, तर निकोलस पुरनची 70 धावांची तुफानी खेळी। Cancer Healer Center, a new beginning.